मॅडमांनी आम्हाला 7 रूल्स ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवले. त्याच्यातला पहिल्या रूलमधून मी हे घेतलं की व्हॉट यू थिंक यू गेट. म्हणजे जे तुम्ही विचार करतात तेच तुम्ही घेत असतात, तेच तुम्ही बनत असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं केलं, तुम्ही विचार केला की मला हे बनायचं, मला IAS ऑफिसर बनायचं, मला पोलीस ऑफिसर बनायचं, तर मग तुम्ही त्याच्यावर विचार केला, तुम्ही ते त्या पद्धतीने ऍक्शन घेतली. सेकंड रूल, आज टीचरांनी आम्हाला शिकवलं लॉ ऑफ अट्रॅक्शनचे 7 रूल. त्याच्यामधला सेकंड रूल असा होता, व्हॉट यू स्पीक यू अट्रॅक्ट. त्यामध्ये आपण बोलून नुसतं आणि किंवा थिंक करून चालत नाही, त्यासाठी आपल्याला ॲक्शनही घ्यावी लागते. आपण किती दिवसांचं म्हणतोय की मला आता रेग्युलर एक्सरसाइज करायला स्टार्ट करायचंय, पण आपण नुसतं तो विचार करतोय, आपण नुसतं बोलतोय, पण आपण ॲक्शन घेतलेली नाही. जेवढं इम्पॉर्टंट थिंकिंग करणं आहे, स्पीकिंग करणं आहे, तेवढंच इम्पॉर्टंट ॲक्शन घ्यायचं आहे. थर्ड रूलमधून मी हे घेतलं की सिंग मीन्स पाहण्याने. आता आपण दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी पाहतो. समजा आता माझी एक फ्रेंड आहे, ती बिलकुल अभ्यास करत नाही, पूर्ण दिवस खेळते, तर तिच्या पाहण्याने मी नुसतं खेळण्यामध्ये मागे लागण्यापेक्षा माझी दुसऱ्या फ्रेंड ही खूप अभ्यास करते, पूर्ण दिवस अभ्यास करते, खेळते पण अभ्यास आणि मोटिवेशनल गोष्टी शिकते, बुक रीडिंग करते आणि मी त्याचं बघून खेळण्यापेक्षा तिचं बघून बुक रायटिंग किंवा बुक रीडिंग अशा बाहेरच्या गोष्टी घेण्यात मी इंटरेस्ट करते. फोर्थ रूल आहे व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट. म्हणजे जे तुम्ही फील करता, तुम्ही निगेटिव्ह फील करता, मग निगेटिव्ह फील नाही करायला पाहिजे, आपण पॉझिटिव्ह फील करायला पाहिजे. जर आपण पॉझिटिव्ह फील केलं तर आपण पॉझिटिव्ह ॲक्शन घेतली पाहिजे, पॉझिटिव्ह वर्क केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आणि निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे. व्हेरी गुड. रूल नंबर 5. आज क्लासमध्ये सायपाट्रिक टीचरांनी आम्हाला 7 रूल्स ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवले. त्यामध्ये मी 5th रूल सांगतो, द मॅजिक वर्ड. 2 मॅजिक वर्ड्स, सॉरी अँड थँक्स. हे वर्ड्स आपल्यामध्ये अबंडंट क्रिएट करतात. त्याच्यामधला एक वर्ड हे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कोणाविषयी कोणाजवळ वाईट बोलू नये. जर कधी तो पुढे जात असेल तर त्याला आपण मागे रोखू नये, त्याच्याविषयी कोणाजवळ बोलू नये. व्हेरी गुड. यस, नाईस. हां, मी रुपाली हमरे मॅडमकडे ॲबॅकसच्या फ्रँचायझीसाठी आलेली आहे. पण मला मॅडमांनी आज हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे 7 रूल्स शिकवले आहेत, ते माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण फार महत्त्वाचे आहेत. त्यासाठी मॅमला मी थँक्यू म्हणायला पाहिजे. थँक्यू. मी दीपाली पाटील. मी मॅडमांकडे फ्रँचाईज घेतली आहे ॲबॅकस ट्रेनर म्हणून. मॅडमांकडे ट्रेनर होता आमचे स्टुडंटसोबत 7 रूल पण आम्हाला शिकायला भेटले. आणि 7 रूल्समध्ये काय आपल्याला करायला पाहिजे ते